नमस्कार मंडळी. आज आपण चिगळची भाजी किंवा चिवई म्हणतो आपण या भाजीला. काही ठिकाणी चिगळ, चिगळी, चिंगळी किंवा बारीक घोळ असं या भाजीला ओळखलं जातं. ही भाजी उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात येते. ही भाजी शरीरासाठी खूप थंड असते. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप उष्णता असते शरीरात, त्यावेळेला ही भाजी आपल्याला उपयोगी येते. तर आणि खूप पौष्टिक असते. ही रानभाजी आहे, पौष्टिक आहे. ही स्पेशल अशी लागवड केली जात नाही या भाजीची, असंच पिकांमध्ये ही भाजी येते. तर आपल्याला बघायचं आहे ही भाजी कशी साफ करायची. तर आता मी इथे भाजी आणलेली आहे, चिगळाची भाजी आणलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर याला असे बारीक शेवटी देठं असतात, त्याला बारीक असे मुळे असतात. तर त्या मुळ्यांचं ते देठ आहे ते काढून टाकायचं, किंवा पानांच्या व्यतिरिक्त जे देठ असतं ते देठ काढून टाकायचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. कारण की ही शेतामध्ये असते, अगदी जमिनीला लागून असते, त्यामुळे याला माती कचरा जास्त असतो. तर तुम्ही 2 ते 3 पाण्यामध्ये छान धुवून घ्यायची आणि